श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थ व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वेणा माहेरी जाणार ही घोषणा समर्थांनीच केली होती. त्यामुळे तिला आता किल्ली सापडल्याचा आनंद जणू झाला होता. मारुतीराय म्हणजेच समर्थ हे तिला कळून चुकले होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे भगवद्गीतेतील आश्वासन पूर्ण करण्यासाठी तो परमात्माच समर्थ रूपाने अवतीर्ण झाला आहे अशी तिची खात्री पटली होती. त्या परब्रह्माच्या चरणी वेणा आज संपूर्ण विलीन होणार होती. तिची अनेक जन्मांची तपश्चर्या आज फळाला येणार होती. आज संपूर्ण दिवसच ती भक्तीच्या कैफात धुंद होती. सकाळी समर्थांच्या दर्शनास ती गेली तेव्हा तिचे नेत्र पाणावले होते. आता पुन्हा येणे केव्हा? समर्थांनी सद्गदित कंठाने विचारले. जगाच्या कल्याणासाठी तुमचे अवतरण होईल तेव्हा तुमच्या चरणांची दासी म्हणून पुन्हा येईन, वेणाने समर्पक उत्तर दिले. अधिक संभाषण करणे दोघांनाही शक्य नव्हते. मौनानेच सारे काही जाणून घ्यावे अशी ती अवस्था होती. दुपारचा नैवेद्य स्वतः वेणास्वामींनी समर्थांना नेऊन दिला. गांभीर्याची भिंत भेदीत समर्थ म्हणाले, सारे पदार्थ वाढलेत ना? नाहीतर पुन्हा धावत याल त्या दिसासारख्या. आता हनुमंतामध्ये विलीन व्हायचे अद्वैत भावाने, अभेद भक्तीने, असे म्हणत वेणास्वामी बाहेर आल्या व त्यांनी शेजघराचे दार लोटले. सर्वांची भोजने उरकली, विश्रांती आटोपली. 4 वाजता कीर्तनाचे झेंगड झाले. मठाच्या प्रांगणात सर्व भक्तगण एकत्रित झाले. शिवथरच्या घळीत असताना मेखळा म्हणून समर्थांनी वेणास्वामींचे जे 9वारी लुगडे कंठी धारण केले होते ते लुगडे नेसून वेणास्वामी कीर्तनास उभ्या राहिल्या होत्या. हातामध्ये झांज घेऊन त्यांनी अभंग सुरू केला. बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम, सकलही ऋषीमुनी भजती जयासी, एकची तो सुखधाम. सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम, भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळही काम. शरणही वेणा आत्माराम, पावली पूर्णविराम. कीर्तनाचा पूर्वरंग आटोपला. वेणाबाईंना स्वतः समर्थांनी हार अर्पण केला. अक्काबाईंनी सर्वांना बुक्का लावला. कीर्तनाचा उत्तररंग सुरू झाला. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला कसे काय गेले याचे आख्यान वेणास्वामींनी त्या दिवशी कथन केले. जणू त्या आख्यानाद्वारे ती आम्ही जातो अमुचे गावा, रामराम अमुचा गावा हेच सर्वांना सुचवित होती. ते आख्यान म्हणजे जणू ती आत्मकथनच करत होती. एवढी तयाला स्वानुभवाची झालर होती. जणू ती स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. मरण? छे, ते जणू वस्त्रांतर होते. ती परब्रह्मी पूर्णविराम पावणार होती. रामरायास शरण गेलेली वेणा एका रामभक्ताच्या कृपेने आत्मारामी पूर्णविराम पावणार होती. तिच्या जीवन साहित्यातील भक्तीचा ग्रंथ अभेद भक्तीत पूर्णविराम पावणार होता. कीर्तन संपले. जय जय रघुवीर समर्थाच्या गर्जनेने सज्जनगडाचा आसमंत दुमदुमू लागला. सूर्य अस्ताला चालला असताना समर्थ संप्रदायातील एक तेजस्वी तारा अस्तंगत होत होता. वेणास्वामींच्या मनाचे उन्मन झाले. देहभाव पूर्ण उडाला. त्यांच्या दृष्टीने जगाचा प्रलय झाला. त्यांनी तो विवेक प्रलय साधला. ज्याने या विश्वाची निर्मिती केली, ज्याच्या इंगितानुसार या विश्वाचा हा अफाट पसारा नियंत्रित होतो अन अंत्यक्षणी हे विश्व ज्या चिदानंद शक्तीमध्ये विलीन होते, त्या परब्रह्मात भोवतालचे सारे दृश्य जगत जणू विलीन होत आहे असे तिला दिसू लागले. या उन्मत्त अवस्थेतच वेणास्वामी धावत धावत समर्थ बसले होते तिथे आल्या. समर्थांच्या चरणावर त्यांनी डोके ठेवले अन समर्थ संप्रदायाचा इतिहास सांगतो की तो तिने घेतलेला शेवटचा श्वास होता. वेणाचे माहेर कोणते हे सर्वांना समजले होते.
भक्तीचा एक अध्याय पूर्ण झालेला होता. वेणास्वामी समर्थांच्या चरणी पूर्णविराम पावल्या होत्या. साधक हो, वेणाने समर्थचरणी चिरविश्रांती घेतली. जीवनाच्या रंगमंचावरील एक पात्र आपली भूमिका संपताच काळाच्या पडद्यामागे गेले. स्वतः समर्थांनी वेणास्वामींच्या देहास अग्नी दिला. 4 वर्षानंतर स्वतः समर्थ रामदासांनी देह ठेवला. ज्या ठिकाणी वेणास्वामींना अग्निसंस्कार झाला होता तिथे समर्थांच्या सूचनेवरून वेणास्वामींचे समाधी वृंदावन बांधण्यात आले. त्या वृंदावनाजवळ एक मोठे चाफ्याचे झाड आले. समर्थांनी देह ठेवला त्यावेळी हे चाफ्याचे झाड फुलापानांनी चांगलेच बहरले होते. उद्धवांनी समर्थांना अग्नी दिला. वेणाबाईंच्या समाधी वृंदावनाजवळ संभाजीराजांनी समर्थ समाधी मंदिर बांधले. समर्थांच्या समाधीजवळ समर्थांची आरती सुरू झाली म्हणजे या चाफ्याच्या झाडाची फुले अक्षरशः समाधीवर पडत असत. शंकराचार्यांनी ज्ञानोत्तर भक्ती सांगितली, पण वेणास्वामी भक्तीच्या इतिहासात मरणोत्तर भक्तीचे नवे वस्तुपाठ जणू सर्वांना शिकवत होत्या. आज ते चाफ्याचे झाड नाही, काळाच्या ओघात नाहीसे झाले असणार. वेणास्वामी व समर्थ यांच्या समाधीचे दर्शन घेतले म्हणजे गिरीधरांनी डोळ्यांनी पाहून लिहिलेले वर्णन आठवते व मन त्यात विरते. गिरीधर लिहितात, वेणाबाईंनी समर्थ सदनी वास करणे, समर्थ सदनी देवार्चन देवार्चनी पूजने, समर्थ सदनी करावे प्रसाद पारणे, कथा कीर्तने करावी समर्थ सदनी, समर्थ चरणी भक्तिवेणी उत्पन्न, समर्थ चरणी अंती ऊर्ध्वपंथी लीन, अधिष्ठानी पावली संस्थान, चिताभूमीसी भक्ती चंपक निघाला, श्री रामनवमी विसावे दिनी सद्गुरु चरणी लीन वेणी, चाफळ पर्यळी अधिष्ठानी आत्मारामी निमग्ना, श्री गुरुदासी दिव्य देह पडे, श्री गुरुचरणी अनन्य भक्ती जडे, तेथे अघटित तेथे घडे देखिले वर्तमान लिहिले हो. जय जय रघुवीर समर्थ. असो साधक हो, पुढील भागापासून आपण समर्थव्रती परमपूज्य सुनील चिंचोलकर लिखित कल्याणा छाटी उडाली या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.